मित्र, पहिला हा प्रश्न आहे की आम्हाला एखादी गोष्ट जर आवडते आहे तर आम्ही तिच्या बाहेर का पडावं, हा पहिला तुमचा प्रश्न. आम्हाला ज्या गोष्टी आवडतात, जिथे आमचं मन रमतं, आमचं शरीर ज्या ठिकाणी सुखावतं, अशा गोष्टी करण्यामध्ये काय अडचण आहे बरं? आम्ही त्याच्यामध्ये जर आमचं जीवन जर जगत असू तर तुमची तक्रार का असायला हवी? किंवा सद्गुरूंनी का आपल्याला असं म्हणावं की सीमा तोडून पलीकडे जायला हवं? एखादा डायबिटीज असलेला मनुष्य जेव्हा चोरून गोड खातो तेव्हा त्याला असं वाटतं की मी सुखी आहे, मी आनंद उपभोगतोय, परंतु आजूबाजूच्या लोकांना माहिती आहे हा मृत्यूकडे चाललाय. खरं तर जी शेवटी आहे का नाही, ही अज्ञान आहे. तसं आम्ही जे एका सीमेमध्ये आज आम्ही जगतो आहोत, शरीराच्या स्तरावर, कुटुंबाच्या स्तरावर, ते तुच्छ जीवन आहे. तुच्छ या अर्थाने की तुम्ही तिथे अडकून पडलात म्हणून तो तुरुंग आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे मित्रांनो की आपण सीमा आपण थापलेल्या आहे. शरीराला असो, विचारांना असो, आपण सांगितले मला एवढंच जमेल, मी एवढंच करू शकतो. एखादा बी आहे, त्याला सीमा आहे, बी स्वतः कुठे जाऊ शकत नाही, पण जेव्हा त्याला माती मिळते त्याने ती सीमा ओलांडली पाहिजे. तर बीनी जर स्वतःची सीमा नाही ओलांडली तर बीचं झाड कधीच होणार. म्हणून जीवनाची जी सीमा तुम्हाला आवडून ठेवलेली आहे, तुम्हाला जे आवडतंय कम्फर्ट झोन, तो कम्फर्ट तुमच्यासाठी बुलबुलही आहे, त्यालाच माया असं म्हणते. आणि म्हणून सद्गुरू असं आपल्याला म्हणतात की तुम्हाला आवडणाऱ्या सीमांमध्ये वावरण्यापेक्षा त्या सीमांच्या पलीकडे जाणं जास्त